10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणेतर्फे सूर्यदत्त योगवारी यात्रा आरोग्यथॉनचे सकाळी 10 ते 12 या वेळेत आयोजन करण्यात आले। पंढरीची वारी, विविध धर्मस्थळांच्या यात्रा आणि शारीरिक तसंच मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा हा अनोखा उपक्रम विक्रमी ठरला। सूर्यदत्तमधील विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत योगासने, गाण्यांवर आधारित नृत्य सलग 2 तास सादर केले। सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चौडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चौडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। योग शिक्षिका सोनाली ससार आणि सविता गांधी यांनी योग प्रात्यक्षिके घेतली। सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, अधिष्ठाता डॉक्टर प्रतीक्षा बाबळे, संचालक प्रशांत पितालिया यांच्यासह सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राध्यापक डॉक्टर सुनील धनगर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। 21 जून 2024 दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योगा डे सेलिब्रेट करतो आणि सूर्यदत्ताचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळी थीम घेऊन वर्ल्ड रेकॉर्डच्या दिशेने आम्ही आमच्या मुलांना, स्टाफला आणि टीचर्सना, संचालकांना आणि जी मुलं इथं कॉलेजमध्ये सध्या नाही आहेत, इंटर्नशिप्सवर आहेत, त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून असे एक वेगळ्या प्रकारचं योगा डे आम्ही सेलिब्रेट करतो। तर यावर्षीची आमची थीम आहे सूर्यदत्ता योगवारी यात्रा आरोग्यथॉन 2024। त्याच्यामध्ये आपण योगासन तर करतच आहोत, त्याचबरोबर आता वारी म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचं आगमन, पालखीचं आगमन इथे पुण्यामध्ये होत आहे 30 जूनला। तर त्यांना एक सलाम करण्याकरता वर्षानुवर्ष, शेकडो वर्षाची परंपरा, लाखो वारकरी दरवर्षी ज्या शिस्तबद्ध पद्धतीने वारी घेऊन येतात आणि परत पालखी घेऊन ते जातात आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कुठलंही ॲप्लिकेशन न करता त्यांना 7 सिग्मा, ISO, QS आणि NAC, NB ॲक्रिडेशन कुठल्याही प्रकारच्या ह्याला अर्ज न करता इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने लाखो लोकांचं जे काय नियमितपणे दरवर्षी पालखींना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं ते नेहमी पूर्ण नियोजन करत असतात। खरोखर त्यांना सॅल्यूट आहे आणि आमचा एक प्रयत्न आहे की या नवीन आमच्या जे काही विद्यार्थिनी UG, पोस्ट ग्रॅज्युएट विविध भागातून, महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून, खास करून सराउंडिंग स्टेट्स असेल, छत्तीसगड असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, या भागातून जे विद्यार्थी येतात त्यांना देखील पालखीचं वैशिष्ट्य कळावं आणि योगाबरोबर व्यायाम देखील व्हावा आणि वारीमध्ये किती डिसिप्लिन आहे। वारी हे एकाग्रता वाढवते, तुमचा एक शक्ती वाढवते, कॉन्फिडन्स वाढवते। नंतर आरोग्याच्या दृष्टीने आम्ही याच्यामध्ये जत्रा देखील आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी सुट्टी असते, समर वेकेशन असतात किंवा विंटर वेकेशनमध्ये सर्व विद्यार्थिनी जसं जमल तसं कुठल्या ना कुठल्या वर्षी कुठेतरी यात्रेला जात असतात